अहो काय सांगणार आहात? सगळ्यांना कामं सोडून बोलावून घेतलंयत म्हणजे तसंच काही महत्वाचं आहे का? निश्चितच. अहो मग सांगा ना. आता कांगारूच्या मागावर पाठवलेली सई काही क्षणात परत येईल. मग आपल्याला सांगेल त्यानं काय कारस्थान रचलंय ते. आपल्याला कोणत्या स्वदेशी मुलीला वाचवायचंय तेही कळणार आहे आता काही क्षणात. ही बघा सई आली. ये सई, अगं तुझीच वाट बघत होतो. त्या कांगारूने जाळ्यात फसवलेली मुलगी कोण आहे तिचं नाव सांग, म्हणजे आपल्याला पुढं काय करायचं ते ठरवता येईल. की तुला नॅट खूप आवडतो. यू आर मॅडली इन लव्ह विथ हिम अँड यू वॉन्ट टू मॅरी हिम. एकदाच काय तो ब्लास्ट होऊन जाईल अँड देन आफ्टर इट विल बी सुपर इझी फॉर यू. बाळा, अगं एवढा कशाला विचार करतेस तू? मुलगी कोण आहे ते सांग ना. आप्पा, आपल्या ओळखीतली आहे ती मुलगी. आपण सगळे ओळखतो तिला. ईश्वरा, म्हणजे आपल्या गृहसंकुलातलीच आहे का? हो, खूप जवळची आहे ती. अगं मग नाव सांगून टाक ना पटकन. अहो असं काय करताय? तिला आधीच धक्का बसलाय तिचं नाव कळल्यावर. हो का? धक्का तर तुम्हाला सगळ्यांनाही. अगं पण मी काय म्हणते, तुम्ही जरा काहीही बोलू नका, तिला बोलू द्या. बोल. आप्पा, मला असं म्हणायचं होतं की आपण सगळे त्या मुलीला ओळखतो असं मला वाटतंय. नचिकेतने त्या मुलीबद्दल मला काहीच सांगितलं नाहीये. मला वाटलंच होतं की ते कांगारू असं सहजासहजी बदणार नाही, पण मी सुद्धा अप्पा केतकर आहे. त्या मुलीचं नाव जाणून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, लक्षात असू देत. इतकी वर्ष तुम्ही स्वदेशीचा पुरस्कार केला, पण आज स्वदेशीसाठी आणि आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी स्वतः मैदानात उतरला. एकदम मस्त वाटतंय. उपोषणाच्या भूमिकेत म्हणजे काय? म्हणजे हे नेपथ्य वगैरे एकदम सगळं नाटकासारखंच वाटतंय. हे बघ, हे नाटक नाहीये. मी खरोखर उपोषण करणार आहे. या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लागल्यानंतरच मी इथून हालणार आहे. हो, म्हणजे काय अप्पा, तुम्ही स्वतः उपोषणाला बसलात म्हणजे मागण्या पूर्ण होणारच, शंकाच नाही त्यात. अप्पा, तुमचं नाही कसं छायाचित्र काढलं पाहिजे असे बसलायत. हे कशासाठी? अहो अप्पा, असं काय करता? तशी परंपराच आहे. असं आहे, हे उपोषण करणारे ना छायाचित्र काढून घेतातच, मग त्या आपल्या मागण्या असतात ना त्या मांडतात आणि मग बातम्या पसरतात. हळूहळू दिवसामागून दिवस जातात. मग ते उपोषण करणारे ना खंगत जातात, आजारी पडतात आणि मग अगदी मरायला टेकले ना की मग एखाद्या मान्यवराकडून किंवा लहान मुलाच्या हातून ते शहाळ्याचं पाणी किंवा फळाचा रस प्राशन करून आपला उपोषण संपवतात. नेमका आपला चिन्मयानंद घरी नाही, नाहीतर त्याच्या हातातूनच ना तुम्हाला फळांचा रस दिला असता. जा, तू घरी जा. काय झालं अप्पा? मी काही काहीतरी चुकीचं बोललो का? छे, अजिबात चुकलं नाही तुझं काही. म्हणजे मी असंच उपोषण करत खंगावं, मरायला टेकावं, सगळ्यांनी माझी इथे येऊन छायाचित्र काढावीत, कुठं काय चुकलं रे? तुला जर अशीच मुक्ताफळ उधळायची असतील तर तू इथून निघालेलाच बरा. चल निघित ना. नाही अप्पा, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तर उलट तुमचा खंदा समर्थक आहे, म्हणून ते हे फलक वगैरे घेऊन बसलो ना इथे. मग तू असं कर, तू थोडा वेळ मुकोषण कर. उपोषण म्हणजे? मूक राहून करायचं उपोषण. म्हणजे
न बोलता करायचं असतं ते, मौन धारण करायचं असतं. नवीनच प्रकार दिसतोय. हा? नाही म्हणजे तुम्ही म्हणताय तर मग नक्कीच असणार. पण ज्याच्यासाठी आपण इथे उपोषणाला बसलोय ते कांगारू कुठं आहे? आपण आपल्या मागण्या त्याच्यापर्यंत कशा पोहोचवणार आहोत? व्हॉट इज ऑल दिस? आप्पा तुम्ही माझ्या घराच्या इथे काय करताय? व्हॉट्स गोइंग ऑन? अरे सांग त्याला आपण इथे का बसलोय ते. अहो आप्पा, उपोषणाला बसलोय ना मी. अरे ते थांबव आणि सांग त्याला. अरे कांगारू, आम्ही इथे आमरण उपोषणाला बसलोय. पोषण ॲज इन फास्टिंग? तर तुम्ही फास्टिंग का करताय आणि माझ्या घराच्या इथे का फास्टिंग करताय? अरे तुझ्या घरी उतरलेली ती परदेशी मैत्रीण आहे ना, ती परवा सांगत होती तुझं आणि त्या स्वदेशी मुलीचं. प्रसन्ना, अरे तू बालविहारातल्या शिशूची शिकवणी घेतल्यासारखं काय समजावतोयस त्याला? मी ते चांगलं खडसावून सांग त्याला. त्याला कळेल अशा भाषेत सांग. अरे सांग ना त्याला, तू ज्या स्वदेशी मुलीच्या प्रेमात पडलाय तिचं नाव कळेपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. सांग त्याला. आप्पा तुम्ही का मध्ये पडताय? अरे तुझ्यासारख्या परदेशी संकुचित बुद्धीच्या माणसाला माझा उदात्त हेतू काय कपाळ करणार आहे? हे बघ, कुठल्याही परिस्थितीत मी तुला स्वदेशी मुलीशी संबंध ठेवू देणार नाही. लक्षात असू दे. मानसी, अगं शेंगदाणे काढून दे ना, यांना आवडतात पोह्यात घातलेले. आई अहो असं काय करताय? तुम्हाला माहितीये ना आप्पा उपोषणाला बसलेत. सकाळपासून साधा काढा सुद्धा पेलेला नाहीये त्यांनी. अगं यांना आज ओळखते का मी? तू बघ, पोहे गार व्हायच्या आत यांचं उपोषण संपतंय की नाही ते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की आप्पांना जमणार नाहीये त्या मुलीची माहिती काढायला? अगं नेमकं उलट म्हणायचंय मला. म्हणजे ह्या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय काय हे गप्प बसणार नाहीत. एक दिवसात काय, अगदी थोड्या वेळातच संपेल मी तर म्हणते. अहो आई, पण निकाल लागेल म्हणजे सईचं नाव कळेल आप्पांना. तेच ना ग. अगं असंच काही नाही, यांचं उपोषण एक दिवसापेक्षा जास्त दिवस टिकणार नाही, मला माहितीये ना. म्हणून ही तयारी करतेय. नाही तर येतील भूक लागली करत. आप्पांनी काही खाल्ल्याशिवाय आपल्याही घशाखाली घास नाही उतरणार. भूक लागली की खाऊन घ्यायचं, उगीच संकोच करायचं नाही. काय ग, तू का बसलीस अशी तोंड फुगवून? आजी अगं, आप्पांच्या उपोषणामुळे खरं बाहेर आलं तर, आणि तुला तर एवढी खात्री आहे की त्यांना सगळं कळेलच. अगं त्यांच्या परीने ते सोक्षमोक्ष लावतील असं मला म्हणायचं होतं. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. हा, नचिकेतचा भ्रमणध्वनी. हा बोल. हॅलो सई, आप्पा माझ्या घराच्या बाहेर उपोषण करतायत. हो माहिती आहे आम्हाला, त्यांनी त्यांचंच ठरवलंय. सई, आय थिंक आता आपण पण ठरवलं पाहिजे. काय? सांगून टाकूया आप्पांना दॅट वी लव्ह इच अदर. इट्स हाय टाइम नाउ. नचिकेत, तू वेड्यासारखं काय बडबडतोयस? हे जर आप्पांना कळलं तर त्याचे परिणाम काय होतील माहितीये ना? लुक सई, लेट्स फेस इट. काय होईल ते बघूया ना आपण. कधीतरी सांगायचंच आहे. आय थिंक आता आपण सांगून टाकू. माझं ना डोकंच चालत नाहीये. सई, जस्ट काम डाऊन, शांत हो अँड थिंक. विचार कर मी काय सांगतोय त्याचा. ओके, अरे मी ठेवतो. आजी अगं, हा नचिकेत म्हणतोय की आप्पांना सगळं सांगून टाकूया. अरे देवा, कॅडीच्या ना आगाऊपणामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. काय गरज होती तिला आप्पांना सांगायची की नचिकेतचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती भारतीय आहे म्हणून? अगं काकू, ती अजूनही हेच म्हणतेय की आपण आप्पांना सगळं सांगून टाकूया म्हणून. एवढं सोपं आहे का ते? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. हा गोंधळ कसा निस्तरायचा ना ते मला माहितीये. सई, तू पोह्याची ताटली घे आणि चल माझ्या बरोबर. आजी अगं पण तू चल म्हटलं ना, चल. आप्पा,
मी नचिकेतला जाऊन विचारून येऊ का? म्हणजे माहिती काढून आणतो ना त्या मुलीबद्दल. काही एक गरज नाहीये त्या कांगारूशी बोलायची. अहो पण आप्पा, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही हो, त्रास होईल तुम्हाला. होऊ देत, पण त्या मुलीचं नाव कळल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हा? अरे जेवणच काय, पण पाण्याचा थेंबही घेणार नाहीये मी. एक्सक्यूज मी, हे काय आहे? तुम्ही असं आमच्या दारात बसून काय करताय? तुमच्या दारात? हे देशपांड्यांचं दार आहे, तुझं नाही. तुला हक्क नाहीये मला इथं काही विचारायचा. ओके फाईन, माझा हक्क नाही, फाईन. पण मग तुम्हाला इथे बसायला कोणी हक्क दिला? आय मीन, तुम्ही देशपांडे आहात का? मी केतकर आहे. That's what I am saying. तुम्ही नाही बसू शकत इथे, सो कम ऑन नाउ, गेट अप एंड गो. माझ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी इथून हलणार नाही. मग ते तुम्ही तुमच्या दारात बसा, नाही इथे कशाला? हे बघ, मी दारात बसीन नाही तर छतावर बसीन. तू कोण मला सांगणारी? ओ कम ऑन, मी ना इथे राहते आणि मला डिस्टर्ब होतोय तुमच्यामुळे. ओके, सो तुम्ही नाही बसू शकत इथे. मी इथेच बसणार. तुम्ही जर इथून नाही गेलो ना तर मी कॉप्सला बोलते. अरे जा, कोणाला बोलवायचं त्याला बोलव, मी नाही घाबरत त्यांना. आप्पा, पोलिसांना कशाला बोलवायचं? तू गप्प बैस. या परदेशी लोकांची आरेरावी मी अजिबात सहन करणार नाही. Who cares? You please, मला तुम्ही इथे नको आहेत. आधी मोठ्यांशी कसं बोलायचं याची पद्धत शिकून ये जरा. जा. ओके, तुम्ही मोठे झाले ना की मग मी बोलते तुमच्याशी मोठ्यांसारखं. बघितलंस का प्रसन्ना, बघितलंस? हे ह्या परदेशी लोकांचे संस्कार. या लोकांचे म्हणजे व्हॉट डू यू मीन? ना आपण काय झालं? माझ्याशी कशी माहिती सांगावी? अहो, तुमच्या आवाजाला काय झालं? उपोषणाला बसलोय ना, आवाज खंगलाय माझा. कांगारून भांडते माझ्याशी. मी नाही 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 नाही, मी नव्हते बांधत यांच्याशी. आणि आता तर ही वॉज ऑल राईट. इतके मोठमोठ्याने बोलत होते आता. अचानक काय झालं यांच्या आवाजाला? हा, प्रसन्न काका, you know it, right? I am speaking the truth, right? मी काही ऐकलंच नाही. आप्पा, तब्येत बरी आहे का तुमची? अरे अगं, त्यांना बरं वाटत नाही ना, सकाळपासून त्यांच्या पोटात काही नाही. Oh my God! Look at him, such a drama queen. आता जोर जोरात असे भांडत होते हा माझ्याशी. खोटं बोलतायत हे. He's lying. What happened? सगळे इकडे का जमलेत? नाही, मी आले तेव्हा ते इथे असं बसले होते, so I asked him की असे का बसले? He started fighting with me. आप्पा, काही कळलं नाही. हो, अरे किती ताकद नाही. हा, ज्याच्या विरोधात उपोषणाला बसलोय त्याच्या दारात नाही करणार तर काय पार्ले स्थानकात करणार? आता तुमचं उपोषण संपणार आहे. मी त्या मुलीचं नाव सांगणार आहे जिच्यावर माझं प्रेम.
जिच्याशिवाय मी जिवंत नाही राहू शकत, जिच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो. त्या मुलीचं नाव त्या मुलीचं नाव आहे कॅडी. Daddy, just stop it. Why are you laughing? This is insane. Completely insane. This is better than a thriller, adventure, suspense. All taken together. But what? Mac, my dear friend. मी आजपर्यंत कितीतरी लव्ह स्टोरीज बघितल्यात. लव्ह स्टोरीज मधले ट्विस्ट इन टर्न्स पण बघितले. Your love story, my friend. Your love story अशी फुल जगा वेगळी आहे. Full zigzag, crazy. All right, now I get it. Last year. I used to think all foxes वेड आहे. मग मला कळलं की तू वेड आहेस सईसाठी. मग मला कळलं की सई वेडी आहे तुझ्यासाठी. Now, my friend, now it is Aji. Aji's turn. I don't get this. इथे सगळे वेडच आहेत का? तर मला पण नाही कळत आहे. आजीने ना डायरेक्ट बॉम्बच टाकला आपल्यावर. हे बाई, आजीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असणार आहे. मी आणि तू इन्व्हॉल्व्ड आहे असं का सांगितलं अजिने ओल्ड फॉक्सला? I mean, like, why? Welcome, Caddy. Welcome. Welcome to the world of crazy man. Stop it. I'm trying. Seriously, genuinely trying. I don't get it. Why he said that? Maybe आपण शांत करण्यासाठी बोलली असेल. शांत. तो हिटलर होईल तेव्हा होईल शांत. त्याच्या उपोषणाच्या नादात तू काय खाल्लं नाही सकाळपासून. खाऊन घेचल पटकन. नाही नाही नको, मला काय नको. प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मला भूक नाही लागणार. आवडली वाटतं खीर. अगदी भरपूर खाल्लीत. घे कसं थांबा, अजून झालेलं नाहीये माझं. आणखीन वाढा खीर. हो. हा. हा. हे उपोषणाचं अस्त्र कधी वाया जात नाही. हा. देशाच्या इतिहासानं सुद्धा सिद्ध केलंय ते. पण मला अजूनही एक शंका आहे. आता काय? आता तरी तुम्हाला पटलं ना की नचिकेत ज्या मुलीच्या प्रेमात पडलाय ती कादंबरीच आहे म्हणून? नाही, पण आपली सई तर म्हणाली होती की कांगारू जिच्या प्रेमात पडलाय ती भारतीय मुलगी आहे म्हणून.